होय 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 धुळे साहेबांनी कमीत कमी आणला तर तो कर्जाला कारखाना. सराट्यानं 5 वर्षामध्ये आम्हाला एकदा बी टोळी दिली नाही. टोळीचा मुद्दा हिने सांगितला नव्हता आता. हो, नमस्कार. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी सरदार जाधव आणि सध्या आपण आजरा सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक लागली, पंचवार्षिक निवडणूक, त्याच्यासाठी त्याच्या ग्राउंड रिपोर्टसाठी गावोगावी फिरतोय. आजरा तालुक्यामध्ये सभासदांची मतं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जाऊन काही सभासदांना मी याबद्दलचे प्रश्न विचारतो. कारण तुमच्यासाठी हा कारखाना आहे आणि कारखाना जर मोठा झाला तर तुमचा फायदा आहे. तर तुमच्या मनात नेमकं काय, तुमच्या मनात प्रश्न काय आहेत आणि कोण निवडून आलं तर कारखाना चांगला चालवेल हे तुमच्याकडनं सर्वांना जाणून घ्यायचं आहे. बरोबर. तर मी पहिल्यांदा विचारतो तुम्हाला काय वाटतं, तुमचं नाव काय? पांडुरंग मोरे सभासद आहे. सभासद आहे. कुठल्या ह्याच गावचे? ह्याच काय वाटतंय, कारखाना सध्या इलेक्शन लागलंय, कारखान्यामध्ये फार मोठं कर्ज आहे, हा तरी पण हा कारखाना व्यवस्थित चालवायचा प्रयत्न दोन्ही गट करतो म्हणतायत, तर काय हा. होईल? त्याचा आता मुश्रीफ साहेब होय. आहेत बर पाठीशी, बर ते चालवणार. दुसरी साहेब चालवणार असं वाटतं, हा 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 त्यामुळे मग तुम्हाला वाटतं की ते चालवतील. मग सत्ताधारी गटानं पण चालवलंयच की काय? ते हा चालवणार नाही. हा सत्ताधारी गट जो आहे, ते बी चालवणारच हो. शिंपी गट जो आहे, चराठी गट आहे, हा काय चाललं, कर्जच केलं की काय केलं? सत्तारूढ ह्याच्या मागे होतं त्यांनी कर्जच केलंय हो. बर आता मुश्रीफ साहेबाशिवाय पर्याय नाही. म्हणजे बदल करून बदल करून नवीन पॅनल, राष्ट्रवादीच पॅनल यायला पाहिजे. त्या गटानं आतापर्यंत सत्तेत आहेत, त्या गटानं पासून कारखाना कसं तरी चालवत आणला, कारखान्याची काही अडचणी होत्या त्यामुळे कर्जात गेला असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं म्हणजे सत्ताधारी गटाचं. तर काय वाटतं, माऊलींच्याकडे जाऊया. तुमचा पण फार मोठा ह्याच्यातला अनुभव आहे, राजकीय तुम्ही फार पिढ्या बघितल्यात. तर आता सध्या ही निवडणूक लागली, ही निवडणूक राज्यकर्त्यांची नाही आहे. विधानसभा लोकसभेसारखी त्यांना निवडून दिलं आणि सोडलं असं नाही आहे. या निवडून येणारे लोक जे आहेत यांच्यावरती तुमचं भवितव्य, तुमच्या पोराबाळांचं भवितव्य आहे. तुम्हाला डायरेक्ट जो पैसा येतो शेतातनं ऊसातनं तो त्याच्यावरती अवलंबून आहे. तर काय वाटतं की इथं आता निवडणूक लागली, ही सत्ताधारी गट आहे तो व्यवस्थित कारखाना चालवेल का विरोधी गट जो मुश्रीफ साहेबांचा आहे तो कारखाना व्यवस्थित चालवेल? आत्ता सध्याला जो विरोधी गट आमचा वसंतराव धुरे, आमच्या उत्तर गटावर काशीनाथांना तेली म्हणा किंवा आजऱ्याचे मुकुंदराव देसाई मुकुंद देसाई, आमचे बळरामदादांचे चिरंजीव, त्यांचा आमचं घनिष्ठ संबंध म्हणजे पूर्वीपासून फार वर्षापासून बळरामदादांचं आमचं सुरुवातीला कारखाना उभारताना शेअर्स गोळा शेअर्स फाउंडेशनचं मेंबर आम्ही आहे. त्यावेळेला आम्ही 2000 रुपये शेअर्स भरायला माणसाला पैसा नव्हता. त्यावेळेला आम्ही 500 रुपये एकाकडनं मागून घेतले. परत त्यावेळेला आम्ही सेवा सोसायटीकडं म्हणजे चेअरमन होतो आमच्या बेलेवाडी सेवा सोसायटीकडं. त्यावेळेला आम्ही आमचे सेक्रेटरी श्रीकांत मार्तंड वेसनेकर म्हणून जे आमच्या गावाला सेक्रेटरी होते, त्यांनी आम्ही सगळ्या लोकांना विचार करून सोसायटीचे 1500 रुपये कर्ज सोसायटीमार्फत दिलं आणि 2000 रुपये कारखान्याचा शेअर्स पुरा केला. त्या लोकांना कर्ज उपलब्ध करून देऊन हे शेअर्स घ्यायला हो शेअर्सच घाले. पैसा लावून त्या वेळेला परिस्थिती आमच्या भागात पाणी प्यायला मिळत नव्हतं. जानेवारी नंतर आम्हाला पाणी प्यायला मिळत नव्हतं. त्या भागात नंतर आम्हाला काय दैव मंडलिक साहेबांनी आम्हाला इथं त्यावेळेला बांधकाम मंत्री त्यावेळेला धरण बांधून दिलं आणि त्या धरण बांधल्यापासून आमचा हा कापशी खोरा बाळीगऱ्यापर्यंत संपूर्ण सुखी झाला. आमचं बेलेवाडी गाव तरी अतिसुखी झालं. आमच्या गावाचं एकट्याचं जर उदाहरण झालं तर आमच्या गावामध्ये 2 रुपये भांगल्याला मजुरी होती, आता 200 रुपये झाली. म्हणजे कामगारांचं सुद्धा हित झालं आणि शेतकऱ्याचं पण हित झालं. माऊली, मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता तुम्ही जे सांगितलं कष्ट शेतकऱ्यांचे, त्यावेळी 500 रुपये शेअर्स होता, आता 5000, 10000, 15000 काय असेल. सध्या ते पैसे लोकांना 500,000 सुद्धा फार मोठे त्या काळात कर्ज काढून लोकांनी हे भरून हा कारखाना उभा केलाय. कारखाना नेत्यांनी पैसे काढून उभा केलेला नाही तर शेतकऱ्यांनी सभासदांनी तुम्ही केलाय. हे कष्ट त्या नेत्यांना दिसले पाहिजेत. खरं आता सध्या कारखान्याची अवस्था थोडी का असणं वाईट आहे. दोन्हीही पॅनल या वाईट अवस्थेतनं कारखाना बाहेर काढतो असं म्हणतायत. माझा प्रश्न हा आहे की आता मग कुठलं पॅनल व्यवस्थित बाहेर काढू शकेल? आता आमच्या विरोधी गटाचे जे पॅनेल आहे, आमच्या विमानचे म्हणजे जे विमानाचं मुस्लिम साहेबांचं जे पॅनेल आहे, मग ते राष्ट्रवादी आहेत. आमच्या उत्तर गटामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा कायम वर्चस्व राष्ट्रवादीचा वर्चस्व असेल. इथं पक्षाचं राजकारण आहे, इथं कुठला तरी चेहरा असा लागतोय की जो कारखाना सरळ चालवेल. मग कुठला चेहरा कारखाना सरळ चालवेल असं वाटतं? आता आम्हाला बघा, आमच्या मतदारसंघाचे जे आमचे कामगार मंत्री हे आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जे मंत्री जे आता मुश्रीफ साहेब आहेत, त्याने आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे पूर्वीपासून. म्हणजे आमच्या कागल मतदारसंघामध्ये उत्तूर गाव असल्या कारणानं भरपूर आमच्या गावामध्ये निधी दिलेला आहे, पैसे दिलेले आहेत, रस्ते सुविधा झालेले आहेत. आणि आता सुद्धा चालू कारखान्याला सुद्धा मागच्या वेळेला बंद होता
होता त्यावेळेला मुश्रीफ साहेबांनी मोठ एकत्रित करून कारखान्याला सहकार्य केलं आणि कारखाना सुव्यवस्थित चालू केला. मला हाच मुद्दा घ्यायचा होता. आता तुम्ही ह्या मतदारसंघातले येत आहे जो आता कागलचं आपल्या ह्या नाही आजराचं एक वेगळं वैशिष्ट्य काय आहे, आजऱ्याला 3 आमदार आहेत. इकडनं भुदरगडकडले प्रकाश आंबेडकर असतील, तिकडे दक्षिणेकडे चंदगडचे राजेश पाटील असतील, इकडे कागलचे मुश्रीफ असतील. आता तुम्ही मुश्रीफांच्या बाजूने असं बोलताय, तर मुश्रीफांचा हाच एक मुद्दा मी काही सभासदांच्याकडनं ऐकला की त्यांनी प्रत्येक वेळी केडीसी बँक आता त्यांच्याकडे आहे, त्यांनी केडीसी बँकेतनं काही कर्जाचा पुरवठा केल्यानंतर या कारखान्याचं गाळप सुरू व्हायचं. आता ही तीच अवस्था आहे. आता सध्या त्यांचं पॅनल उभं आहे, म्हणून तुम्हाला असं वाटतंय की ते सध्या सत्तेत आले परत तर ते कारखाना व्यवस्थित चालवतील. हा मुद्दा तुम्हाला म्हणायचा आहे. तुम्हाला काय वाटतंय? आपल्याला वाटतंय आता ह्या सभासद आहे तुम्ही? सभासद आहे, आजरा कारखान्याला सभासद आहे. विरोध गटाचे आता आम्ही जे पॅनल मुश्रीफ साहेबांचं आहे ते सक्षमतेनं आणि अतिशय उत्कृष्ट कारखाना चालवतील असं हे शेतकऱ्यांचं बघा, तुम्ही आता इकडच्या मतदारसंघातले आहेत म्हणून ते चालवतील म्हणताय, परंतु का चालवतील? त्यांच्याकडे कुठला वेगळा मुद्दा आहे का? तुम्ही सभासद म्हणून तेवढे डोळस असायला पाहिजे, कारण तुम्ही मालक आहात त्या कारखान्याचे, ते नेते नाही आहेत. तर डोळसपणे तुम्हाला का वाटतं की ते व्यवस्थित चालवतील? आतापर्यंत जी सत्ता होती प्रत्येक गटाची माणसं तिथं गेल्यामुळं कारखान्याचं सिस्टीम किंवा कारखाना चालवण्याची सक्षमता त्यांची. आम्ही काय वाटतंय मग सत्ता बदल होणार आहे? सत्ता बदल म्हणजे मुश्रीफ साहेबाशिवाय ही सत्ताच होऊ शकत नाही. कारखाना व्यवस्थित चालत नाही. सराट्यान काहीच करायला नाही आमच्यासाठी, शेतकऱ्यासाठी काही करायला नाही. बोंबलं जायचं सेंटरला, टोळ्या नाहीत, आमच्याकडे यंत्रणा नाही, ही बोंब काही म्हणजे. नाही, मी तुमचा रोष समजू शकतो की कारण मी आता काही दिवस ह्या गावातनी फिरतोय, लोक राबतायत. काल उन्हामध्ये काही ठिकाणी आम्ही बघितलं की त्या महिला गवत कापत होत्या, एवढं कडाक्याचं ऊन. ऑफकोर्स तो राग बाहेर पडतो आणि ह्या तर राबतायत, त्यांचा घाम ह्या शेतामध्ये जातोय आणि जर त्या उसाला व्यवस्थित भाव मिळत नसेल, टनीची साखर भेटत नसेल, तर हा रोष येणं आणि हे शब्द येणं साहजिक. ते तरी काय नाही 4 वर्ष साखर बी नाही, साखर बी नाही 4 वर्ष. मग आता लोकांकडे आम्ही गेलो की साखर नाही तर कसं पॅनेलला मतदान करायचं म्हणतात आम्हाला. मग पुढे होणार आहे. कसं आहे, हे सगळे मोठे नेते आहेत, मातबर नेते आहेत. जरी मुश्रीफ साहेब असतील, जरी चराट साहेब असतील, शिंपी साहेब असतील, शिंत्रे साहेब असतील, मोठे नेते आहेत. या लोकांना कारखाना चालवायचं मोठं ज्ञान आहे. सगळे मोठे सहकारातले नेते आहेत, राजकारणामधले मातब्बर आहेत. कोणी पण चालवलं चांगला, म्हणजे प्रत्येकानं आता जी ध्वरा सांभाळायची हे घेतले की आम्ही चालवतो. तुम्हाला काही जणांना वाटतं की मुश्रीफ साहेब फार चांगला चालवतील. मला ठळक मुद्दा असा मिळाला नाही की मुश्रीफ साहेबच का चालवतील, म्हणजे त्याच्याकडे अजून काय वेगळं पण आहे का? मुश्रीफ साहेब आता सध्या केडीसीचे चेअरमन अध्यक्ष आहेत, त्यामुळं अर्थकरण कारखान्याला जे लागणारं भांडवल आहे ते तिकडून मिळेल आणि कारखाना सक्षमतेने चालेल असं आमच्या सभासदांचं पूर्ण मत आहे. त्यांनी असं कुठला काय शब्द दिलाय किंवा त्याच्यावरचं काय धोरण तुम्हाला सभासदांना सांगितलंय का की बाबा मी असं करून मी हे कमी करेन आणि तुमचा फायदा करून देईन, काय सांगितलंय? काल मिटिंग साहेब बोलले की जरा वर केंद्रात हे आता मुस्लिम साहेबांचं म्हणजे जाहीरनामा काय आहे की आता ते इथेनॉल तयार करायला पाहिजे. इथेनॉलला सध्या बंदी आहे, ते आम्ही सगळं पक्षाच्या लोकांनी आम्ही ते शासनाकडे तो प्रश्न मांडून इथेनॉल चालू करू आणि हा कारखाना केडीसी बँकेच्या मार्फत म्हणजे केडीसी बँकेचे संचालक मंडळ किंवा केडीसी बँकेची जी सत्ता आहे ही मुश्रीफ साहेबांच्या हाताखाली म्हणजे हातात आहे आणि त्या कारखान्याला जेवढं जे भांडवल लागेल किंवा ह्या लोकांच्यावर जो अंकुश ठेवायचा आहे मुश्रीफ साहेबांनी किंवा आता हिने हे आज जरी निवडून गेले, आता समजा हे विरोधी पॅनल जरी आमचं निवडून गेलं, धुरे साहेबांचं जरी पॅनल निवडून गेलं तर त्यांना जाब विचारणे किंवा त्यांना मुठीत धरून त्यांना बाबा तुम्ही असं करा सांगण्यासारखं मुश्रीफ साहेबांचा शब्द ही मानणारी मंडळी आहेत आणि मुश्रीफ साहेबांचा ह्यांच्यावर अंकुश राहणार आहे. हा, तुमच्या या अंकुशावरनं मला अजून एक मुद्दा सुचला. काल काही ठिकाणी गावात जाताना काही जण म्हणजे सराटी गटाचे होते, एक काका, त्यांनी फार चांगला मुद्दा सांगितला की ते म्हणले या लोकांचं एक चुकलं की यांनी इथं घोटाळा होत असताना किंवा कारखाना तोट्यात जात असताना इथं काही पैसे खात होते लोक, त्यावेळी यांनी अंकुश ठेवला नाही. तो जर अंकुश ठेवला असता, त्यात एक मुद्दा त्यांनी सांगितला की अंकुश ठेवता येत नसतं तर तुम्ही राजीनामा दिला जरी दिला असता तरी आम्हाला ते योग्य वाटलं असतं, असा काही मुद्दा होता. तुमचा पण मुद्दा तो बरोबर आहे की कोण जो नेता आहे, ज्याचा हा पॅनल प्रमुख किंवा जो चेहरा आहे, त्या माणसाने तिथं अंकुश ठेवणं गरजेचं आहे, कारण हा कारखाना त्यात संचालकांचा नाही. आता म्हणजे बघा साहेब काय आहे, आता 20 वर्ष झाली आता आमचा कारखाना चालू झाला. 20 वर्षात सुरळीत 4-5 वर्ष कारखाना चालला, त्याच्यानंतर कारखान्याला गळतीच लागली. हे पॅनल आलं त्याने वेगळंच करायचं, ते पॅनल आलं त्याने वेगळंच करायचं. मग आता प्रत्येकाचं मनमानी कारभार तसा चालणार नाही. आता जो कुठलं जे पॅनल समजा तर आम्ही जर मुश्रीफ साहेबांना जर आम्ही सहकार्य करून मुश्रीफ साहेबांच्या इच्छेप्रमाणे जर आम्ही पॅनल हे दिलं तर ते त्याच्यावर सगळी यंत्रणा मुश्रीफ साहेबांच्या ह्याच्यावर ह्यांना काय करताच येणार नाही. हा मुद्दा अजून एक हा एक विचार एक माणूस
हा, आणि आमचं असं मत आहे सर्व सभासदांचं की येणाऱ्या पॅनलमधला चेअरमन हा एकच 5 वर्ष राहायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण कारखान्याची सक्षमतेनं प्रगती होईल. एक हाती चेअरमन झाला तर वर्षाला बदलणं, अध्यक्ष बदल, चेअरमन बदलला की कारखान्याची यंत्रणा बदलली. पदांची खांडोळे होते ना तिथं सुधारणा होण्याचे चान्सेस होतच नाही आणि कर्जात कारखाना लोटला होतोय. की एकमुखी पॅनल जायला पाहिजे. मग विरोधक असू दे किंवा सत्ताधारी असू देत, एक मार्गी पॅनल जर पॅनल टू पॅनल मतदान जर कमिटी 21 लोकांची जर कमिटी झाली तर एका घरातल्या एका विचारासारखं ते काम करू शकतात. आणि जर फुटीर मतदान झालं आणि समजा जर हे झालं तर मग 4 घरचे 4, मग तिथं कुणाचं पायतान कुणाला नाही, अशी परिस्थिती होती. आता ह्या टायमाला मागच्या 5 वर्षात का नाही हा. मी चेअरमन, मी व्हाईस चेअरमन असं मग त्यांच्यात मग भांडणं लागतात शेतकऱ्यांचा. आणि पर शेवटी आणि हाय तसंच आहे. तेव्हा एकमुखी कारभार व्हावा म्हणून आमचा प्रयत्न काय आहे की एकमुखी कारभार राहण्यासाठी आम्हाला आमच्या मतदारसंघात म्हणजे कामगार मंत्री, आमचे पालकमंत्री, जिल्हामंत्री, जे जिल्ह्याचे जे साहेब आहेत आणि कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्या आता पुढं विधानसभा लोकसभा काय लागेल त्यावेळेला काय होईल ते होईल. परंतु सध्या तरी आम्हाला त्यांची आशा आहे की बाबा आमच्या कारखान्यावर त्यांनी जर समजा लक्ष केंद्रित ठेवलं आणि ठेवणार ही 100% खात्री आहे. गॅरंटी आहे. KP साहेब जे सध्या तुमच्या इकडं आजरा कारखाना निवडणुकीमध्ये मुश्रीफ साहेबांच्या गटाकडनं प्रचार प्रमुख म्हणून फिरतायत, वाय त्यांचा पण एक चेहरा सहकारामधला वेगळा आहे. त्यांची इमेज तिकडल्या भागामध्ये का असे ना सहकारातले एक वेगळे मास्टर म्हणून झाले आता. कारण बेदरीचं निवडणूक नुकतीच झाली, त्याच्यात जे मताधिक्य मिळालं त्याच्यातनं झाले. तर त्यांचा फायदा इकडे काय होईल का? हा कारखाना KP साहेबांनी जो कारखाना आपला बिद्री चालवला तो अतिशय चांगला चालवला. आधी महाराष्ट्रात त्या कारखान्याचं 1 नंबरनं दर दिला गेला आहे. आणि KP साहेब जे सहकारातले मातब्बर नेते आहेत तेच आपल्या कारखान्याला जर मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जर सहकार्य झालं तर आमचा कारखाना सुद्धा त्या पद्धतीनं सक्षमतेनं चालेल असे आम्हाला पूर्ण सभासदांना खात्री आहे. आणि हा डोंगराळ भागातला कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचा कारखाना आहे. आतापर्यंत जे सत्ता आल्या ते तुरळक त्यांनी ज्या त्या पद्धतीने मनमानी कारभार करून जवळजवळ 150 कोटीच्या घरात कारखाना कर्जात गेला. तो कारखाना जर कर्जातून बाहेर पडत असेल तर आता चांगल्या सहकारातल्या तज्ज्ञांचं जर मार्गदर्शन झालंय, एक हातीने एक चेअरमन 5 वर्ष झालं तर पूर्ण सक्षमतेनं कारखाना चांगल्या पद्धतीने चालेल आणि शेतकऱ्यांचं हित येईल. आता सध्या काय झालं, प्रत्येक गोष्टीला टोळी आणायचं झालं तर कारखान्यापर्यंत जाऊ शकत नाही. टोळींचा तोडणार कामगारांचा दर, वाहतुकीचा दर आणि शेतकऱ्यांना बांधावर प्रत्येक ठिकाणी पैसे मोजायला लागल्यात. आता ट्रॅक्टरांचे दर पूर्ण शेतकऱ्याचं कंबार मोडले. तर कारखाना जर सक्षम चालला तर आमचं भवितव्य चांगलं आहे. याच्यासाठी आम्हाला KP साहेब किंवा मुश्रीफ साहेब ह्या जे माथेवर येताना जर लक्ष आमच्या डोंगराळ भागात कारखान्यात जर घातलं तर आमचा कारखाना सक्षम चालेल. आमचा पूर्ण तालुक्याचा विकास, सर्वांगीण विकास होईल. मुलाबाळांना खर्चाचे पैसे मिळतील आणि सक्षमतेने शेतकरी उभा राहील. मी प्रत्येक ठिकाणी हा मुद्दा सांगत असतो माऊली की बाबा ज्या भागामध्ये सहकार चांगला रुजला आणि मोठा उभा राहिलाय, ज्या संस्था जिथं उभा राहिल्यात त्या भागाचं सोनं झालंय. मी कुठल्याही भागात जाऊ, तुम्ही आता बिद्रीचं उदाहरण घेतलं, बिद्रीच्या आसपास जरी बघितलात ते उत्पन्नाचे साधनं असतील, तिथल्या मुलांना वेगळ्या नोकऱ्या किंवा तिथं काही ते स्टॉल जरी टाकले तरी ते फार चांगले चालतात. तर त्या भागाची सधनता वाढते. तिथं कारखाना मोठा झाला, दूध संस्था मोठी झाली तर हे मोठं होण्यासाठी असे नेते कोणतरी मोठे करणारे लागतात. त्यांच्या पुढे दृष्टिकोन पाहिजे. साहेब होते चेअरमन, 7 कोटीला कारखाना आता 150 कोटीवर गेला कर्जात. 7 कोटी कर्जावर आणला आता. हे कुठेतरी त्या वाय धोरे साहेबांनी कमीत कमी आणला होता तो कर्जाला कारखाना. शे जे जसं प्रत्येक जण बदललं का नाही चेअरमन, वाढत गेला कर्ज 150 कोटीवर आता गेला आहे. मग आता हा सांभाळतील व्यवस्थित कोण? तुम्ही म्हणताय तसं मुश्रीफ साहेब सांभाळतील. मुश्रीफ साहेब आणि- कोणी नेते जरी येतील, हे बघा हे शेवटी निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये काय होईल हे सांगता येत नसते. खरं सभासदांनी डोळ्यानं आपल्या डोळसपणे विचार करून की हा आमच्यासाठी फायदा आहे, आमचा कारखाना आहे, नेते काय करतील पुढे, त्यांना कारखाना आहे का नाही काय, तरी पण ते वेगळ्या ह्याच्यात. तर त्यामुळे तुम्ही डोळसपणे विचार केला पाहिजे की माझा फायदा डायरेक्ट कशात न होईल आणि कारखाना चांगला अजून उभा राहिला तर. या कारखान्यात जर समजा एक हाती सत्ता मिळाली, एक चेअरमन 5 वर्ष राहिला तर इतर जे प्रोडक्ट आहेत किंवा इतर जे काय नफ्याच्या दृष्टीने जे काय करता येईल कारखान्यात, लाईट असेल, इथलॉन असेल किंवा आणि काही पदार्थ बनवायला, त्यामुळं ह्या वीज प्रकल्प तर त्यातून शेतकऱ्यांना त्याचे मोबदला मिळेल, टनेजप्रमाणे दर मिळेल, चांगला कारखाना चालेल अशी आमच्या पूर्ण तालुक्यातल्या सभासदांची अशी भावना झाली की प्रत्येक हाती न कारखाना देता एक हाती सत्ता दिली तर आपल्या कारखान्याचं अगदी उज्ज्वल भविष्य तयार होईल असं आम्ही आमच्या प्रत्येक सभासदांचं मत आहे. बघू आता
आता मग शेवटी निवडणूक काय लांब राहिलेली नाहीये. 17 तारखेला निवडणूक आहे, 19 तारखेला निकाल आहे. शेवटी त्याच्यावरती तुमच्या सर्वांचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळं फार छान तुम्ही मुद्दे सांगितलेत आणि हेच आम्हाला अपेक्षित आहे की शेतकऱ्यांच्या नेमकं मनात काय चाललंय. आम्हाला सभासदांना एक हाती सत्ता देऊन कारखान्याचं भविष्य ठरवायचं आहे. आता असं प्रत्येक पक्षाची माणसं घालून जोर लावूनच उतरलोय आणि एक हाती सत्ता आली तर कारखान्याचे अगदी अतिशय चांगला आणि उत्कृष्ट कारखाना चालेल असं आमच्या पूर्ण सभासदांची तालुक्यातल्या अशी मनधारणा झालेली आहे की आम्ही यावेळी सहकारामध्ये हेच महत्वाचं असते की एखादी म्हणजे काय म्हणतात ते 4 ठिकाणी 4 फाटा फुटले असतील तर ती सहकारी संस्था सहसा डळमळीत होते. आणि इथं तुम्ही म्हणताय तसं एखादा व्यवस्थित ज्याच्याकडे दृष्टिकोन आहे असा नेता जर पुढे झाला तर ती सहकारी संस्था मोठी होते. याच्यातलाच मी एक पुढचा प्रश्न घेतो की मगापासून तुम्ही काही जण म्हणताय की मुश्रीफ साहेब कारखाना व्यवस्थित चालवतील, त्यांच्याकडे हा अनुभव आहे, ते केंद्रापर्यंत जातील, परंतु त्या व्यतिरिक्त काही वेगळा मुद्दा आहे का बाबा की ह्या माणसाकडे हा अनुभव आहे. KP साहेबांचा जसा काही तुम्ही आता सांगितलात की त्यांचा तिकडचा अनुभव आहे तो इकडे फायद्याचा होईल त्यांच्या ज्ञानाचा, तर तसा मुश्रीफ साहेबांचा काय आहे का? हाय बोला. मुश्रीफ साहेबांचा इथं संताजी घोरपडे साखर शुगर फॅक्टरी अतिशय तुम्ही इकडेच चांगल्या भागातलं. ह्या भागातलं अतिशय दर पण चांगला आणि चांगला उत्कृष्ट कारखाना चालवला आहे. तिथं सुद्धा कारखान्यामध्ये आमचा इथं ऊस जातोय पण अतिशय चांगला आणि दर ते उदाहरण तुमच्या होय, आमच्या डोळ्यासमोर डोळ्यासमोर तालुक्यातच आमच्या टोळ्या आमच्या तिथनं संताजीला कारखान्याला टोळ्या लावून दिल्या आणि नेला ऊस. आता आजऱ्याला कोण तिकडं दात घेत नाही आणि फिरात घेत नाही. तुम्ही आजाराच्या सभासद असताना इकडनं मुश्रीफ साहेबांच्याकडनं डोळे आल्या तो एक अनुभव तुमच्या पाठीशी. त्यामुळे असं वाटतं की हा माणूस इकडचा कारखाना व्यवस्थित. तुम्हाला काय म्हणायचं? आम्हाला म्हणजे काय की ज्या वेळेला मुश्रीफ साहेबांचा कारखाना इथे काळामा बेलेवाडला उभा राहिलेला नव्हता 5-6 वर्षाच्या पाठीमागं, त्यावेळेला आमचा आजरा कारखाना चालू होता. आमच्या आजरा हे जे कारखान्याचे संचालक मंडळ आता धुरे साहेब सुद्धा म्हणा किंवा आमचे तेल्याना ही वगैरे मंडळी होती. परंतु त्यावेळेला आम्ही आमच्या उत्तर सेंटरवर गेलो, बाबा आमचा ऊस आहे आणि तो आम्हाला इकडे टोळी द्या हे करा, तर आमची जी यंत्रणा नाही टोळी म्हणजे ह्या कार्यकारी मंडळाचं लक्षच नाही. बाबा टोळ्या आणाव्यात भागात लोकांना आपल्या कारखान्याला जास्तीत जास्त. मी त्यांना सुद्धा म्हटलो की तुम्ही जर डायरेक्टर लोक जर भागातला ऊस जर दुसऱ्या कारखान्याला जातात आता मगाशी ते आमच्या शेतकऱ्यांना सांगितलं का बेडक्याला आम्ही ऊस घातलं, त्यावेळेला आमचा आजरा कारखाना चालू असताना सुद्धा आम्हाला बेडक्याला ऊस का घालावला, तर आमच्याकडं तोडण्याची जी मजुरांची जी म्हणा टोळी वाहतुकीची जी साधनं आहेत ते आमचा आजरा तालुका करू शकत नव्हता. आम्हाला टोळी द्यायची नाही. आम्ही 10 वेळा जरी गेलो सेंट्रल ऑफिसला तर हे संचालक मंडळ कोण दाद द्यायचे नाहीत. मग त्यानंतर आता मुश्रीफ साहेबांचा कारखाना झाल्यानंतर आता ते कारखान्याचं कामगार बी चांगलं चालू झालंय. आमच्या भागातली काही मुलं सुद्धा तिथं कामावर चांगली लागली, त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालला, त्यांचं कल्याण झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आता तिथं कारखाना 31 तारखेला चालू जर झाला तर कारखान्याची यंत्रणा म्हणजे जे आता कामगार म्हणा किंवा जे तोडणे वाहतूक करणारी जी माणसं आहेत ती शेतकऱ्याच्या घरला येतात बाबा तुमचा ऊस तोडणार आहे म्हणून. अशी यंत्रणा ह्या आजरा कारखान्यात ठेवली पाहिजे तर कारखान्याला ऊस जाऊ शकेल. तो माणूस इकडे अशा पद्धतीने कारखाना चालवू शकतोय तर तो माणूस इकडे पण ती यंत्रणा आणू शकतो हा तुम्हाला विश्वास वाटतोय? अगदी 100%. बरोबर. म्हणजे मला हे काही मुद्दे पाहिजे होते की ठराविक नेत्यावरती तुम्ही जर विश्वास ठेवत असाल तर तो का, तर त्याच्या पाठीमागे हे तुमच्या जवळचं उदाहरण आहे. काही किलोमीटर अंतरावरती कारखाना आहे, मला वाटतं आपल्याला इथून दिसतोय कारखाना. त्यामुळं हा एक अनुभव तुमचा फार चांगला आहे, यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. चालेल. मग अजून काही वेगळे मुद्दे तुम्हाला वाटतात की बाबा ह्या निवडणुकीत हे झालं तर अजून आमच्या फायद्याचं आहे? फार चांगलं राष्ट्रवादी जाय पाहिजे बघा साहेब, यायला पाहिजे. तुम्हाला शुभेच्छा. बघू आता निवडणुकीत काय होतंय. आता संपूर्ण आजरा तालुक्यामध्ये एकमुखी कारभार यावा. राष्ट्रवादीचे पॅनलचे आता आम्ही पॅनलसाठी आम्ही आता मतदान करणार आहे किंवा ज्याच्यासाठी आम्ही आता ते हे केलेलं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वास कायम त्यांचा आमच्यावर राहावा, आमच्यावर राहावा अशी आमची एक इच्छा आहे. की आता जे निवडणुकीमध्ये जो तुम्ही जे लोकांना नमस्कार करता तो नमस्कार निवडून गेल्यानंतर सुद्धा तुम्ही करायला पाहिजे. शेवटी राजकारणी आहेत, बरं. नाही तुम्ही बोलायचं राहिला काय करून तुम्ही कष्ट करताय काय शेतात? नाही कष्ट करून त्याचा फायदा होईल ना. नाही सराट्यानं 5 वर्षामध्ये आम्हाला एकदा बी टोळी दिली नाही.
टोळीचा मुद्दा हिने सांगितला नव्हता आता टोळ्या नव्हत्या तर मग तुम्हाला मग नव्हता तर मग तुम्ही करता काय तिथं इकडच्या मुश्रीफ साहेबांच्या कारखान्याचा आधार घ्यावा मग लागला. ते आधार घ्यायला लागला म्हणजे मग गावच्या टोळीतनच आधार इथं ट्रक वाढले वाहतूक इथं जवळ असल्यामुळं तुम्हाला काय थांबूच वाटतं आता की ह्या कारखान्यानं आजरा कारखान्यात तुम्हाला काय काय सुविधा द्यायला पाहिजेत? काय सुविधा आम्हाला कायमची टोळी द्यायलाच पाहिजे ना 1-2 टोळी का असणार गावाला द्यायच पाहिजे. जोडणीवडणीचं जे आहे तुमची अडचण होती ती व्हायला पाहिजे तेवढी होय. व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सभासद भांडवल अजून त्यांनी ठेवलंय शिल्लक काय ते बी घाललंय ते अजून आम्हाला काय माहिती नाही. बर साखर कशावर ना सभासद आम्ही लई भांडवल असेल तर सभासद. आता बघा कारखाना समजा चालवायचा झाला, व्यवस्थित चालवायचा झाला, कारखान्याचं उत्पादन वाढवायचं झालं तर भागामध्ये आता आमचा हे उतुरगड म्हणा किंवा गौसर तिकडे गट जो आहे त्या प्रत्येक भागामध्ये तोडणीची यंत्रणा चांगली असेल पाहिजे. प्रत्येक गावोगावाला यंत्रणा म्हणजे टोळ्यात पुरवणं किंवा तिकडला ऊस बाबा आपल्या कारखान्याशिवाय दुसऱ्या कारखान्यात आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आता मुश्रीफ साहेबांचा आणि आजरा कारखाना आमचा आहे, आम्ही सभासद आहे. मुश्रीफ साहेबांना काय आम्ही सभासद नाही, काही सभासद असतील पण आमचं आशा काय की बाबा आमच्या तालुक्यातल्या कारखान्यालाच आमचा ऊस जावा. बरोबर हा आणि तुम्ही सभासद आहे आम्ही सभासद आहे आणि अशा पद्धतीनं त्या संचालक मंडळानं यंत्रणा राबवावी की तोडणी वाहतुकीची व्यवस्था चांगली ठेवली. जर दिवसाला जर समजा 4 लाख टन जर ऊस गाळप झालं तर कारखाना फायद्यात येईल, कारखान्याचं उत्पादन वाढेल, शेतकऱ्यांचं चांगलं होईल. बरोबर. मला ही सभासद मुद्दे सांगतायत त्यांच्या माफक अपेक्षा काय आहेत तर बाबा ऊस वेळेवरती तिथून जावा आणि जसं आता हे म्हटलं की टनिंगची साखर वेळेवर भेटावी आणि त्याचबरोबर ऊसाला चांगला दर मिळावा कारण ते राबतायत शेतामध्ये. कुठल्याही सत्ता जी सत्तेत येईल कुठल्याही पॅनल जे सत्तेत येईल त्यांच्याकडनं त्यांची एकच अपेक्षा आहे की बाबा आम्ही सभासद आहोत, आम्हाला ह्या सुविधा भेटाव्यात. बरोबर आहे ना माऊली? तर या गोष्टीच फक्त ठराविक माफक अपेक्षेने हे सभासद नेत्यांच्याकडे मागतायत आणि त्यासाठी ही निवडणूक होते मुळात. ठीक आहे, धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद.